वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीनं टिळक चौक इथं निदर्शनं देण्यात आली। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला। इस्लाम धर्म वंदे मातरम म्हणण्यास परवानगी देत नसल्याचं सांगत अबू आझमी यांनी देशाबाहेर काढलं तरी चालेल पण वंदे मातरम म्हणणार नसल्याची भूमिका घेतली। त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ उडाला। दरम्यान शहर भाजपच्या वतीनं वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात टिळक चौक इथं निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडण्यात आला। या प्रसंगी आमदार अबू आझमी आणि आमदार वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले। वंदे मातरम कहना होगा, इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा। भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की ज्यांना भारत भूमीला नमन करायचं नाही त्यांनी देश सोडून जावं, अशा व्यक्तींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा असं त्यांनी म्हटलं। वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारची दरपोक्ती करणारे दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 सदस्य, एक नालायक अबू आझमी आणि दुसरा ज्याचं नाव चुकून वारिस पठाण पडलेलं आहे तो खरं तर लावारिस पठाण आहे। अशा 2 गद्दार प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा आदर करणं जर कुणाला जमत नसेल तर त्यांना या देशामध्ये 1 मिनिट देखील राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची भावना संपूर्ण देशातल्या देशवासियांची झालेली आहे। जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची विषवल्ली कुणी प्रेरण्याचा प्रयत्न करत असतील तर या देशाची सुजाण जनता ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात श्रीशल वनशेट्टी, बाबूराव घोगे, हेमंत पिंगळे, नगरसेविका सोनाली मुटकिरी, अशोक कटके, लक्ष्मीकांत गड्डम, प्रभाकर गणपा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते।